चला तर मग मित्रांनो, सुरू करूया एका नवीन कथेला. माझा पहिला संभोग. त्यावेळी मी 18 वर्षाचा होतो. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. दुपारी 12:30 वाजता घरी परत येत होतो. वडील सकाळी कामावर निघून जायचे आणि संध्याकाळी 8च्या सुमारास घरी यायचे. आई लहानपणीच वारली होती. जेवण आणि घरकाम करण्यासाठी एक बाई होती. जवळपास 27-28 वर्षाची असेल ती. लता तिचे नाव. ती पहाटे यायची आणि 6 वाजेपर्यंत काम करून घरी परत जायची. तिचा नवरा एका दुकानात नोकरी करत असे. गोरी नव्हती, पण देखणी आणि रेखीव होती. डोळ्यात आमंत्रित करणारी नजर, सुडौल बांधा, गोलाकार पार्श्वभाग. खूप आकर्षित करणारे रूप देवाने तिला दिले होते. मस्तानी चाल बघत राहावे असं वाटायचे. ओठावर नेहमी मृतस्मित अशी ती होती. मी तिला बघतच राहत असे. घरी आल्यावर माझं हेच काम. काम करताना ती वाकली की ब्लाऊजमधले रत्नागिरी हापूसासारखे 2 तुकतुकीत आंबे नजरेसमोर यायचे. त्यावरचे निप्पल्स दिसले की तोंडात घेऊन चोखावे असे वाटायचे. ती ब्रा घालत नसे, म्हणून सगळं मस्त दिसायचं. तिला चालताना बघणं एक वेगळाच आनंद मिळवून देणारा होता. चालताना तिचे हलणारा पार्श्वभाग, माझ्या डोक्यात तिचे उघडे आंबे कसे दिसतील याचा विचार असायचा. नंतर कल्पनेत तिच्या अंगावरचे एक एक कपडे उतरून जायचे आणि तिचे नग्न अंग माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागायचे. माझ्या पॅन्टमध्ये हालचाल सुरू व्हायची आणि पॅन्टमध्ये तंबू उभा राहायचा. हात सारखा पॅन्टच्या आत शिरायला लागे. पूर्ण गरम झालो की माझ्या खोलीत जाऊन हस्तमैथून करून सुख मिळवायचो. हा अगदी माझा रोजचा कार्यक्रम आणि दुसरं काही पर्यायच नव्हता. तरी ती 10 वर्षांनी मोठी होती आणि लग्न झालेली होती. मला हिंमत पण नव्हती पुढाकार घ्यायची. भीती वाटत होती की ती रागवली आणि तिच्या नवऱ्याला किंवा माझ्या वडिलांना सांगितलं तर. शिवाय असला अनुभव कुठे होता. मुलींना चोरून बघण्याची सवय होती, तरी मला मनात संशय होता की तिला माझ्या वागण्यावरून मी काय करतोय हे समजलं आहे. माझा हात कुठे फिरतोय, काय करतोय ते बघत होती. तिच्या ओठावर पण मध्ये मध्ये स्मित दिसायचे. मनात खूप असले तरी धाडस काही होईना. असेच थोडे दिवस निघून गेले. पावसाळा सुरू झाला. एक दिवशी रात्रभर पाऊस पडत होता. सकाळी पण जोराचा पाऊस सुरूच होता. हवा मस्त थंड झाली होती. मी त्या दिवशी दांडी मारली आणि घरीच राहिलो. लता आल्याबरोबर माझे डोळे कामाला लागले. आज पोट भरून सगळं बघून घ्यायचं असं मी ठरवले. आधी तिने कचरा काढायला सुरुवात केली. ती वाकली तसं मी हापूसच्या जोडीवर नजर टाकली. बांबू ताठ होत चालला. त्यात ती वाकल्यामुळे तिचा पार्श्वभागाचा पूर्ण आकार दिसत होता आणि दोन्ही पार्श्वभाग स्पष्ट दिसत होते. माझा बांबू जास्तच उडायला लागला. मी माझा हात चड्डीत घुसवून माझं काम सुरू केलं. अधूनमधून लता पण माझ्याकडे मागे वळून तिरक्या नजरेने बघत होती. हे मी स्पष्ट पाहिले. तिच्या तोंडावर आज बरेच हास्य होते. मला खात्री होती की हिला माझे काय उद्योग चालले आहेत हे नक्कीच माहीत आहे. हे सगळे लता किचनमध्ये कामाला गेली तोवर चालले. ती किचनमध्ये गेल्यावर मी पण नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत शिरलो. पण मी विचार केला की आता एवढ्यात काय लता इकडे येणार नाही. माझ्या कॉटवर झोपल्यावर किचनमधले सगळे दिसत होते. मी दार अर्धवट लावून घेतले आणि कॉटवर आडवा पडून माझा बांबू हलवायला सुरुवात केली. मस्ती पण खूप आली होती. बराच वेळ लताला आरामात बघितले होते. कॉटवरून मला ती दिसत होती, पण तिला मी पूर्ण दिसत नव्हतो. डोळे बंद करून माझी हातगाडी जोरजोरात चालू होती. मनात लताचे नागडे शरीर दिसत होते आणि खरंच मी तिच्याबरोबर संभोग करतोय असे वाटत होते. मी मस्तीत रमलो होतो आणि अचानक लता दार उघडून आत आली आणि हसत हसत बघत राहिली. मला विचारले, काय करत होतास? मी बांबू ती आल्याबरोबर आत सरकवला. मी म्हणालो, काय करणार, जरा पडलो आहे. ती जोरजोराने हसायला लागली. म्हणाली, रोजचा हा कार्यक्रम आहे तुझा. तोस आणि आत पळतोस. पण आता शिकून घ्यायला पाहिजे हा खेळ. आता शिकला नाहीस तर बायको आल्यावर फजिती होईल. तू सांगशील तर मी शिकवते तुला. मी हसलो. तशी ती कॉटवर बसली आणि माझ्या मांडीवर हात फिरवायला लागली. मी तसाच पडून राहिलो. तिने हात चड्डीत सरकवला आणि माझा बांबू पकडून खेळवायला लागली. मला खूप बरे वाटत होते. मी पण तिचा पदर ओढून काढला आणि तिचे आंबे दाबायला लागलो. थोडा वेळ असेच चालले. मग मी तिची साडी ब्लाऊज काढून तिला नागडं केलं. मी आनंदाने बघत राहिलो. प्रथमच जीवनात स्त्रीचं उघडं अंग दिसलं होतं. तिने माझी चड्डी काढून टाकली. आता आम्ही दोघं पण संपूर्ण नग्न होतो. ती माझ्या शेजारी झोपली. आम्ही एकामेकाला आवळून धरले. चुंबने घेतली. ती बांबूबरोबर खेळत होती आणि मी तिचे आंबे आवळत होतो. तिच्या पार्श्वभागावर हात फिरवत होतो. तिचे निप्पल्स तोंडात घेऊन चोखत होतो. चिमणीवर बोट फिरवायला लागलो. ती म्हणाली,
मधले बोट चिमणीत खुपस आणि आत बाहेर करत राहा. मी तसं केलं. तिला खूप बरे वाटले असावे, कारण तिच्या मांड्यांचीही हालचाल होऊ लागली. तिने मला घट्ट अळून धरले, बांबू जोराने खेळवत राहिली आणि माझे ओठ चोखत राहिली. मला पण खूप मस्ती आली. नंतर ती उठून बसली आणि माझा बांबू तोंडात घेऊन चोखायला लागली. मला खूपच आनंद झाला. तिने असेच करत राहावे असे मला वाटत होते. थोड्या वेळाने ती आडवी पडली. मला म्हणाली, आता पुढची स्टेप. मग तिने दोन्ही पाय वर उचलून धरले. बोटाने आपली चिमणी फाकून उघडी केली आणि खाली चिमणी चाटायला सांगितले. मी जीभ चिमणीवरून फिरवून तिची चिमणी चाटू लागलो. मग जीभ आत खुपसून चाटणे सुरू केले. मला पण मस्त वाटू लागले. ती एकसारखी पाय वर खाली करत होती. बहुतेक तिला पण मजा वाटत असावी असे मला वाटले. मी आणखीनच जोरजोराने जीभ फिरवत राहिलो. मला तिच्या चिमणीतून चिकट पाणी आल्यासारखे वाटले, पण मी चाटत राहिलो. 15-1 मिनिटं असे चाटणे चालले. मग लता बोलली, आता घुसव आत आणि हे बघ, तुझी पहिलीच वेळ आहे. तुझे पाणी लवकर सुटेल, पण सोडायचे नाही. वाटले की सुटत आले आहे. हालचाल न करता माझ्या अंगावर पडून राहा आणि थोड्या वेळाने परत हालचाल सुरू ठेव. मी नीट ऐकून घेतले. लताने पाय वर उचलले आणि माझा बांबू चिमणीच्या तोंडावर ठेवला. मला म्हणाली, जोर करून बांबू आत घुसव. मी तसंच केलं आणि माझा बांबू चिमणीत घुसला. पुढे काय करायचे हे मला माहीत होते. मी झटके द्यायला सुरुवात केली आणि तिने सांगितल्याप्रमाणे थांबून थांबून पुढे मागे करू लागलो. ती पण खालून झटके देत होती. दोघांना खूप मजा वाटत होती, पण मला काही जास्त वेळ थांबता आले नाही. पहिल्यांदाच अनुभव होता. 6 ते 7 मिनिटात माझं पाणी झरलं, पण मज्जा वाटली. सर्व सुख मिळालं. थोड्या वेळाने आम्ही दुसऱ्या फेरीला सुरुवात केली. परत तोच खेळ. यावेळी मात्र 12-13 मिनिटं मी माझी हालचाल चालू ठेवू शकलो. मग काय हे रोजचंच झालं. आम्ही वेगवेगळ्या प्रकारे संभोग करत होतो. दोघांनाही खूप मजा वाटायची. लता पण खुश होती, संभोग करत होती. पण मी पाणी आत सोडत नसे. असे 4.5 वर्ष चालले. पण नंतर लताला गावी जायला लागले. ती परत कधी आलीच नाही. गोड आठवण मात्र राहिली. तिच्यानंतर माझे दुसऱ्या 2 मुलींबरोबर आणि मग बायकोबरोबर संभोग होता. पण लताने जी मजा दिली तशी कोणीच देऊ शकलं नाही. चला तर मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट कमेंट करून सांगा. अशाच गोष्टींसाठी मराठी प्रेमस्पर्श चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. खाली उजव्या बाजूला माझी वयस्क प्रेयसी त्यावर क्लिक करा आणि गोष्टीचा आनंद घ्या. तसेच डाव्या बाजूला ट्रिपल सीट ही गोष्ट बघायला विसरू नका. त्यावर क्लिक करा आणि त्या गोष्टीचाही आनंद घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.